नमस्कार श्रोते हो, साई भक्तिसार चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 9 अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग। राजविद्या राजगुह्य योगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला परम गोपनीय ज्ञानाबद्दल उपदेश केलेला आहे। ते आपण या व्हिडिओमध्ये श्लोक नंबर 6 पासून पुढे पाहणार आहोत। जर आपल्यापैकी या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर जसजसे मी नवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसतसे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील तुमच्या मोबाईलवरती आणि तुम्ही नवीन व्हिडिओ पाहू शकता। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा, रामकृष्ण हरी असं लिहा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। यथाकाशस्थितो नित्यं वायुः सत्र सर्वत्र गो महान्, तथा सर्वाणि भूतानि मत्सान्निध्युपधारय। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो त्याचप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण। तात्पर्य, इतकी प्रचंड आणि महाकाय सृष्टी भगवंताच्या ठायी कशी स्थित आहे हे साधारण मनुष्याला जाणणे केवळ अशक्य आहे, पण या ठिकाणी भगवंताचे एक उदाहरण देत आहेत की ज्यामुळे आपण हे जाणू शकू, आपण कल्पना करू शकू। अशी सर्वात मोठी अभिव्यक्ती म्हणजे आकाश होय आणि आकाशामध्ये असणारा वायू म्हणजे या भौतिक जगातील सर्वात मोठी अभिव्यक्ती होय। वायूच्या गतीमुळे प्रत्येक वस्तूची गती प्रभावित होते, परंतु वायू इतका महान असला तरी तो आकाश अंतर्गत स्थित आहे, तो आकाशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही। त्याचप्रमाणे सृष्टीच्या अद्भुत अभिव्यक्ती भगवंताच्या इच्छेमुळे अस्तित्वात आहेत आणि त्या सर्व भगवंताच्या इच्छेच्या अधीन आहेत। सामान्यतः आपण म्हणतो की भगवंताच्या इच्छेविना कवताचे पातेही हालू शकत नाही। त्यांच्या इच्छेनेच सर्व गोष्टीची उत्पत्ती, पोषण आणि प्रलय होतो। याप्रमाणे सर्व काही भगवंताच्या इच्छेनुसार कार्यरत असते। ज्याप्रमाणे आकाश हे सदैव वायूच्या हालचालीपासून अलिप्त असते, त्याप्रमाणे भगवंतही सर्व गोष्टीपासून अलिप्त असतात। उपनिषदात म्हटले आहे, यद्भिता वात पवते, भगवंताच्या भयामुळेच वायू वाहतो। बृहदारण्यक उपनिषदात सांगण्यात आले आहे की यतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी सूर्यचंद्रमः सौव विद्रुतौ तिष्ठत। यतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी द्यावा पृथ्वी व विद्रुतो तिष्ठत। भगवंताच्या अधिपत्याखाली त्यांच्या आज्ञेने चंद्र, सूर्य आणि इतर मोठे मोठे ग्रह परिभ्रमण करीत आहेत। ब्राह्मसंहितेत म्हटले आहे की यचच्छुरेश सविता सकल ग्रहाणां राजा समस्त सूरमूर्तीत शेष तेजा, यस्याज्ञया भ्रमति संवृत्त कालचक्रो गोविंदम दिपुरुषम तमहं भजामि। हा श्लोक म्हणजे सूर्याच्या परिभ्रमणाचे वर्णन आहे। असे सांगितले जाते की सूर्य हा भगवंताचा एक नेत्र आहे आणि प्रकाश व उष्णता प्रसारण करण्याची त्याच्यामध्ये अपरिमित शक्ती आहे। तरीही श्री गोविंदाच्या इच्छा आणि आज्ञेनुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करीत असतो। म्हणून वेदावरून आपल्याला कळून येते की अद्भुत आणि प्रचंड वाटणारी ही भौतिक सृष्टी पूर्णपणे भगवंताच्या नियंत्रणाखाली कार्य करते। या अध्यायाच्या पुढील श्लोकामध्ये यासंबंधी अधिक विस्तृत वर्णन करण्यात येईल। श्लोक नंबर 7, सर्वभूतानि कौन्तेय प्रकृती यान्ति मामिकां कल्पचये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्। हे कोणतं, या कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो। तात्पर्य, या भौतिक सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार
पूर्णपणे भगवंताच्या इच्छेनुसार अवलंबून असतो. कल्पचय म्हणजे ब्राह्मदेवाच्या मृत्यूनंतर ब्राह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष इतके असते आणि त्याचा एक दिवस हा पृथ्वीवरील 4,30,00,00,000 इतक्या वर्षाबरोबर असतो. त्याची रात्र ही तितक्याच वर्षाची असते. त्याच्या एका महिन्यात असे 30 दिवस आणि 30 रात्री असतात आणि एका वर्षात 12 महिने असतात. अशा 100 वर्षानंतर जेव्हा ब्रह्मदेवाचा मृत्यू होतो तेव्हा संहार किंवा प्रलय होतो. म्हणजेच भगवंतांनी प्रकट केलेली शक्ती पुन्हा त्यांच्यामध्येच विलीन होते. नंतर पुन्हा जेव्हा भौतिक जगत निर्माण करण्याची आवश्यकता असते तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार भौतिक जगत निर्माण होते. वैदिक सूक्त सांगते की बहुश्याम भगवंत जरी एकमेव असले तरी ते अनेक रूपे धारण करतात. भगवंत स्वतःला या भौतिक शक्तीमध्ये विस्तारित करतात आणि पुन्हा संपूर्ण सृष्टी प्रकट होते. श्लोक नंबर 8. प्रकृती स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममीमं कुत्स्नमवशं प्रकृतिर्वशात्. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो. हे भौतिक जगत म्हणजे भगवंताच्या कनिष्ठ शक्तीची अभिव्यक्ती आहे. हे यापूर्वीच अनेक वेळा स्पष्ट करण्यात आले आहे. उत्पत्तीच्या वेळी भौतिक शक्ती महत्त्व रूपाने प्रकट होते आणि त्यामध्ये भगवंत आपला प्रथम पुरुषावतार महाविष्णू रूपामध्ये प्रवेश करतात. ते कर्णोदक सागरामध्ये पहुडलेले असतात आणि असंख्य ब्रह्मांडांना उच्च वासित करीत असतात आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत पुन्हा गर्भोदकशायी विष्णूंच्या रूपाने प्रवेश करतात. या प्रकारे प्रत्येक ब्रह्मांडाची निर्मिती होते. नंतर भगवंत स्वतःला क्षीरोदकशायी विष्णूच्या रूपात आणखी प्रकट करतात आणि या रूपाद्वारे ते प्रत्येक गोष्टीमध्ये सूक्ष्म अणूमध्येही प्रवेश करतात. या वस्तुस्थितीचे जे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. भगवंत सर्व गोष्टीमध्ये प्रवेश करतात. आता जीवात्म्यासंबंधी सांगायचे तर या भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा गर्भस्थ केला जातो आणि आपल्या पूर्वकर्मानुसार त्याला विविध प्रकारच्या अवस्था प्राप्त होतात. याप्रमाणे भौतिक प्रकृती कार्यरत होती. सृष्टीच्या उत्पत्तीच्या क्षणापासूनच जीवाच्या निरनिराळ्या येणीच्या कार्यास प्रारंभ होतो. असे नाही की या सर्वांची उत्क्रांती होते. जीवाच्या निरनिराळ्या योनी सृष्टीबरोबरच निर्माण केल्या जातात. मनुष्य पशु पक्षी सर्वांची एकाच वेळी उत्पत्ती होते, कारण प्रलयाच्या वेळी जीवांच्या ज्या इच्छा असतात त्या पुन्हा प्रकट होतात. अवश्यम या शब्दावरून या ठिकाणी स्पष्टपणे दर्शवण्यात आले आहे की या संपूर्ण प्रक्रियेशी जीवाचा मुळीच संबंध नसतो. पूर्वसृष्टीमध्ये जीवांच्या अवस्था केवळ पुन्हा प्रकट होतात आणि हे सर्व काही केवळ भगवंताच्या इच्छेनुसार घडते. हीच भगवंताची अचंत शक्ती आहे. निरनिराळ्या योनीची निर्मिती केल्यावर भगवंताचा त्या योनीशी मुळीच संबंध नसतो. विविध जीवांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता सृष्टीची निर्मिती होते आणि म्हणून भगवंत स्वतःला सृष्टीमध्ये गुंतवून घेत नाहीत. श्लोक नंबर 9. न च मामतानि कर्माणि निबंधन्ति धनंजय उदासीन वदासीन मसक्तं तेषु कर्मसु. हे भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला, हे धनंजया, ही सर्व कर्मात मला बद्ध करू शकत नाही. तटस्थ त्याप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त असतो. तात्पर्य या संदर्भात मनुष्याने समजू नये की भगवंत निष्क्रिय आहेत. आपल्या आध्यात्मिक जगतात ते सदैव कार्यमग्न असतात. ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की आत्मा रामस्य तस्यास्ति प्रकृत्या न समागम. ते आपल्या सच्चिदानंद क्रियामध्ये नित्ययुक्त असतात, परंतु या भौतिक क्रियाशी त्यांना काहीच कर्तव्य नसते. भौतिक कार्ये ही त्यांच्या विविध शक्तीद्वारे केली जातात. सृष्ट जगताच्या कार्याच्या बाबतीत भगवंत नेहमी उदासीन असतात. या उदासीनतेचा उल्लेख या श्लोकामध्ये उदासीनवत या शब्दामध्ये करण्यात आला आहे.
भौतिक कार्याच्या बारीक तपशिलावरही त्यांचे नियंत्रण असले तरी ते उदासीनासारखेच राहतात. या बाबतीत उच्च न्यायालयामध्ये आपल्या आसनावर बसलेल्या न्यायाधीशाचे उदाहरण देता येते. न्यायाधीशाच्या आज्ञेनुसार अनेक गोष्टी घडत असतात. कोणाला फाशी दिली जाते, कोणाला तुरुंगवास दिला जातो, कोणाला अमाप संपत्ती दिली जाते, परंतु तरीही न्यायाधीश उदासीन किंवा तटस्थ असतो. त्याला कोणाही व्यक्तीच्या लाभ आणि हानीशी मुळीच कर्तव्य नसते. त्याचप्रमाणे भगवंताचा हस्तक्षेप सर्व क्रियामध्ये असून देखील ते तटस्थ भूमिका निभवतात. वेदांत सूत्रामध्ये सांगण्यात आले आहे की वैषम्य नैर्गुण्ये न भगवंत हे भौतिक द्वंद्वामध्ये स्थित नसतात, ते द्वंद्वातीत आहेत. तसेच या भौतिक सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयामध्येही ते अशक्त नसतात. जीव आपापल्या पूर्वकर्मानुसार विविध योनीमध्ये विविध रूपे धारण करतात आणि भगवंत यामध्ये हस्तक्षेप करीत नाहीत. श्लोक नंबर 10. मयाद्यचीन प्रकृती सुयत्ते सचराचरम हेतु नानेम कौंतेय जगद्वी परिवर्तते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे कोणतं या माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. तात्पर्य या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले की भगवंत जरी भौतिक सृष्टीच्या सर्व कार्यापासून अलिप्त असले तरी तेच प्रकृतीचे परमसंचालक आहेत. या भौतिक सृष्टीचे अध्यक्ष आणि आधार हे भगवंतच आहेत. सृष्टीचे व्यवस्थापन मात्र भौतिक प्रकृतीद्वारे केले जाते. भगवद्गीतेतच श्रीकृष्ण सांगतात की विविध योनीतील सर्व जीवांचा मी पिता आहे. पुत्र प्राप्तीकरता पिता मातेच्या गर्भामध्ये बीजारोपण करतो आणि त्याचप्रमाणे भगवंती केवळ दृष्टीक्षेपाने भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये बीजारोपण करतात. हे जीव आपल्या पूर्व इच्छा आणि पूर्वकर्मानुसार योनी धारण करून बाहेर येतात. भगवंताच्या दृष्टिक्षेपाने जरी या जीवाने जन्म घेतला तरी आपल्या सुप्त इच्छा आणि पूर्वकर्मानुसार ते विविध शरीरे धारण करतात. म्हणून भगवंत प्रत्यक्षपणे भौतिक सृष्टीच्या संपर्कात नसतात. केवळ त्यांच्या दृष्टिक्षेपाने भौतिक प्रकृती सक्रिय होते आणि सर्व काही त्वरित निर्माण होते. भगवंत भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकत असल्याने निसंशय हे त्यांचेच कार्य आहे, परंतु प्रत्यक्षपणे त्यांना या सृष्टीची काहीच कर्तव्य नसते. स्मृतीमध्ये पुढील उदाहरण दिले जाते. जेव्हा कोणापुढे सुगंधी फूल असते तेव्हा तो घ्राणी इंद्रियाद्वारे सुगंध घेतो, पण तरीही वास घेण्याची क्रिया आणि फूल हे एकमेकापासून दूर आहेत. याच प्रकारचा संबंध भगवंत आणि भौतिक प्रकृती यांच्यामध्ये असतो. वास्तविकपणे त्यांना भौतिक जगताची काहीच कर्तव्य नसते, पण आपल्या दृष्टिक्षेपाद्वारे ते सृष्टीची निर्मिती करतात आणि तिला कार्यरत करतात. सारांश भगवंताच्या अध्यक्षतेविना भौतिक प्रकृती काहीच करू शकत नाही, तरी भगवंत सर्व भौतिक कार्यापासून अलिप्त असतात. श्लोक नंबर 11. अवजानन्ति माम मूढा मानुषी तनुमाश्रितं परम भाव मजानंतो मम भूतमहेश्वरम. जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपवास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. बघा श्रोत्यानो, भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात ह्या लोकांना, जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपवास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. तात्पर्य अध्यायातील पूर्वीच्या श्लोकाच्या वर्णनावरून स्पष्ट आहे की भगवंत जरी साधारण मनुष्याप्रमाणे अवतरण झाले तरी ते साधारण मानव नाही. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि विनाश करणारे भगवंत साधारण मनुष्य असू शकत नाहीत. तरीही असे अनेक मूर्ख लोक आहेत ते जे
वस्तुत ब्राह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणेच तेच आदिपुरुष भगवंत आहेत. ईश्वर किंवा नियंत्रक अनेक आहेत आणि एक ईश्वर दुसऱ्यापेक्षा मोठा वाटतो. भौतिक जगातील सामान्य व्यवस्थापनेत आपल्याला प्रशासक किंवा मार्गदर्शक आढळतो. त्याच्यावर सचिव असतो, त्याच्यावर मंत्री आणि त्याच्यावर अध्यक्ष असतो. त्याच्यापैकी प्रत्येकजण नियंत्रक असतो, परंतु एकाचे नियंत्रण दुसऱ्याद्वारे केले जाते. ब्राह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे परमनियंता परमेश्वर आहेत. निसंदेह या भौतिक जगतात आणि आध्यात्मिक जगतातही अनेक ईश्वर आहेत, परंतु श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत आणि त्यांचा देह अप्राकृत सच्चिदानंदमयी आहे. पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णिलेले अद्भुत कार्य भौतिक शरीर करू शकत नाही. भगवंताचा विग्रह सच्चिदानंद आहे. ते जरी साधारण मनुष्य नसले तरी मूर्खच त्यांचा उपहास करतात आणि त्यांना साधारण मानवच मानतात. त्यांच्या विग्रहाला या ठिकाणी मानुषी म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण अर्जुनाचा मित्र व कुरुक्षेत्राच्या युद्धामधील राजनीतिज्ञ याप्रमाणे साधारण मनुष्यवत ते कार्य करीत होते. अशा अनेक प्रकारे ते साधारण मनुष्याप्रमाणेच कार्य करीत होते, परंतु त्यांचे शरीर म्हणजे सच्चिदानंद विग्रह आहे. वेदामध्ये याला पुष्टी मिळाली आहे. सच्चिदानंद रूपाय कृष्णाय, मी सच्चिदानंद रूप भगवान श्रीकृष्णांना वंदन करतो. वेदामध्ये इतर वर्णनेही आहेत. तम एकम गोविंदम, तुम्ही गायींना आणि इंद्रियांना आनंद देणारे गोविंद आहात. सच्चिदानंद विग्रहम, आणि तुम्ही सच्चिदानंद आहात. भगवान श्रीकृष्णांचे स्वरूप दिव्य आणि सच्चिदानंद असतानाही भगवद्गीतेवरील असे अनेक तथाकथित विद्वान आणि भाष्यकार आहेत जे श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा अवमान करतात. विद्वान मनुष्य हा जन्मतच आपल्या पूर्व सत्कर्मामुळे प्रतिभावान असू शकेल, परंतु त्यांचे ज्ञान अत्यल्प असल्यामुळे त्याला श्रीकृष्णाबद्दल अशी संकल्पना असते, म्हणून त्यांना मूढ म्हटले जाते. कारण केवळ मूर्ख व्यक्ती श्रीकृष्णांना साधारण मानव समजतात. भगवंताच्या विविध शक्ती आणि दिव्य लीलाचे मूर्खांना ज्ञान नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजतात. त्यांना माहीत नसते की श्रीकृष्णांचे स्वरूप पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदमयी आहे. अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे ते स्वामी आहेत आणि कोणालाही ते मुक्ती प्रदान करू शकतात. श्रीकृष्णांच्या ठायी इतके दिव्य गुण आहेत हे त्यांना माहीत नसल्याने ते भगवान श्रीकृष्णांचा उपवास करतात. तसेच भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे या भौतिक जगतात अवतीर्ण होतात हे सुद्धा त्यांना माहीत नसते. ते भौतिक शक्तीचे अधिपती आहेत. अनेक ठिकाणी वर्णन केल्याप्रमाणे भगवंत म्हणतात की माझी मायाशक्ती जरी अतिशय प्रबळ असली तरी ती माझ्या अधीन आहे आणि जो कोणी मला शरण येतो तो मायाशक्तीच्या तावडीतून सुटू शकतो. जर श्रीकृष्णांना शरण गेलेला जीव भौतिक शक्तीच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो, तर संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार करणाऱ्या भगवंताचे शरीर आपल्याप्रमाणे प्राकृत कसे असू शकेल. म्हणून श्रीकृष्णाविषयी ही कल्पना म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तरीही साधारण मानवाप्रमाणे प्रतीत होणारे भगवान श्रीकृष्ण हे सर्व अणुपरमाणूंचे आणि विराट विश्वरूपाचे हे नियंत्रक असू शकतात. हे मूर्ख लोकांच्या बुद्धीपलीकडे असते. अतिशय प्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तू या त्यांच्या कल्पनातीत असतात, म्हणून ते कल्पना करू शकत नाही की मनुष्यदेह धारण करणारे भगवंत एकाच वेळी अतिप्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तूचे नियंत्रण कसे करू शकतात. वस्तुत भगवंत जरी अनंत आणि सूक्ष्म वस्तूचे नियंत्रण करीत असले तरी ते समग्र सृष्टीपासून अलिप्त असतात. त्यांच्या योगम ऐश्वर्यम अर्थात दिव्य अचिंत्य शक्तीबद्दल स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ते एकाच वेळी अनंत आणि सूक्ष्म वस्तूचे नियंत्रण करू शकतात. हे जरी मूर्खांच्या कल्पनेपलीकडे असले तरी जे शुद्ध भक्त आहेत ते याचा स्वीकार करतात, कारण त्यांना माहीत असते की श्रीकृष्ण हे स्वयं पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. म्हणून ते पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांना शरण जातात आणि कृष्ण भावनाभावित भगवत भक्तीमध्ये युक्त होतात. भगवान श्रीकृष्णांच्या मानव रूपामध्ये अवतरित होण्याबद्दल निराकारवादी आणि साकारवादी यांच्यामध्ये बरेच मतभेद आहेत, परंतु कृष्ण विज्ञान समजण्याकरता भगवद्गीता आणि श्रीमद भागवत ही अधिकृत ग्रंथ जर आपण विचारात घेतले तर
आपल्याला समजू शकेल की श्रीकृष्ण स्वयं पुरुषोत्तम भगवान आहे. जरी ते मानव रूपात भूतलावर अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाहीत. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदातील प्रथम अध्यायामध्ये शौनकादी ऋषींनी श्रीकृष्णांच्या क्रियांबद्दल जिज्ञासा करताना म्हटले आहे की कृत्वान किल कर्मांनी सह रामेन केशव अतिमर्तिनी भगवान गूढ कपट मानुष. भगवान श्रीकृष्णांनी बलरामासहित मानवाप्रमाणे क्रीडा केल्या आणि अशा प्रकारे मूढ रूपामध्ये त्यांनी अनेक असाधारण लीला केल्या. श्रीकृष्णांचे मानव रूपातील अवतरणे मूर्खांना गोंधळात टाकते. या भूतलावर असताना श्रीकृष्णांनी केलेल्या अद्भुत कृत्याचे अनुकरण कोणताही मनुष्य करू शकत नाही. वासुदेव आणि देवकी समोर जेव्हा श्रीकृष्ण प्रकट झाले तेव्हा ते चतुर्भुज रूपात प्रकट झाले, परंतु आपल्या मातापित्यांच्या प्रार्थनेमुळे त्यांनी साधारण बालकाप्रमाणे द्विबीज रूप धारण केले. श्रीमद्भागवतात सांगितल्याप्रमाणे बभूव प्राकृत शिशु, ते एका साधारण बालकाप्रमाणे सामान्य मनुष्याप्रमाणेच झाले. या ठिकाणी पुन्हा सांगण्यात आले आहे की भगवंताचे सामान्य मनुष्य म्हणून झालेले अवतरण हे त्यांच्या दिव्य विग्रहाचेच रूप आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात ही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्यासाठी अर्जुनानेही प्रार्थना केली. चतुर्भुज प्रकट केल्यावर अर्जुनाच्या याचनेवरून त्यांनी पुन्हा मनुष्याप्रमाणे द्विभुज रूप धारण केले. भगवंताची विविध रूपे निश्चितच साधारण मनुष्याची रूपे नाहीत. श्रीकृष्णांचा जे उपवास करतात आणि मायावादी तत्वज्ञानाने जे प्रभावित झाले आहेत ते श्रीकृष्ण हे साधारण मनुष्यच असले सिद्ध करण्यासाठी श्रीमद भागवतातील पुढील श्लोकाचा उल्लेख करतात. अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मा वस्थित सदा. भगवंत जर सर्व जीवामध्ये उपस्थित आहेत. या विशिष्ट श्लोकाचे तात्पर्य आपण श्रीकृष्णांचा उपवास करणाऱ्या अनाधिकृत व्यक्तींच्या भाष्यावरून समजून घेण्याऐवजी जीव गोस्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्यासारख्या वैष्णव आचार्याकडून समजून घेतले पाहिजे. या श्लोकावर भाष्य करताना जीव गोस्वामी म्हणतात, श्रीकृष्ण आपल्या परमात्म्य विभूतीद्वारे संपूर्ण चराचर प्राणीमात्रामध्ये स्थित आहेत. म्हणून जो नवसाधक केवळ मंदिरातल्या भगवंताच्या अर्च विग्रहाची आराधना करतो पण इतर जीवांचा आदर करीत नाही, तो व्यर्थच मंदिरातील विग्रहाची आराधना करीत आहे. भगवत भक्ताचे 3 प्रकार असतात आणि यामध्ये नवसाधक हा खालच्या स्तरातील भक्त होय. नवसाधक हा इतर भक्तापेक्षा मंदिरातील मूर्तीचा अधिक आदर करतो. म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला बजावतात की आपण आपली ही वृत्ती सुधारली पाहिजे. भक्ताने पाहिले पाहिजे की श्रीकृष्ण हे परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित असल्यामुळे प्रत्येक शरीर हे भगवंताच्या मंदिराप्रमाणे आहे. म्हणून ज्या प्रकारे मनुष्य भगवंताच्या मंदिराला अभिवादन करतो त्याप्रमाणे परमात्मा वास करणाऱ्या प्रत्येक देहाचा त्याने योग्य आदर केला पाहिजे. म्हणून कोणाची या उपेक्षा न करता प्रत्येकाचा योग्य आदराने सन्मान केला पाहिजे. असेही अनेक निर्विशेषवादी आहेत जे मंदिरातील पूजा अर्चनेचा उपवास करतात. ते म्हणतात की जर भगवंत सर्वव्यापी आहे तर मनुष्याने त्यांची केवळ मंदिरातच का आराधना करावी, परंतु जर भगवंत सर्वव्यापी आहेत तर ते मंदिरात किंवा मूर्तीमध्ये नाहीत का. निर्विशेषवादी आणि सविशेषवादी जरी एकमेकावर नित्यवाद घालीत बसले तरी परिपूर्ण कृष्ण भावनाभावित भक्त जाणतो की ब्राह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असले तरी ते सर्वव्यापी आहेत. गोलोक वृंदावन हे त्यांचे स्वतंत्र धाम असून ते नित्य तेथे वास करीत असले तरी आपल्या शक्तीच्या विविध अभिव्यक्तीद्वारे आणि विस्तारित रूपाद्वारे ते भौतिक आणि आध्यात्मिक जगतात सर्वत्र उपस्थित असतात. श्लोक नंबर 12. मेघाशा मोघ कर्मांनो मोघ ज्ञाना विचितस राक्षसी मासुरी चैव प्राकृती मोहिनी श्रिता. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्म आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. तात्पर्य असे पुष्कळ भक्त आहेत जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तियोगामध्ये असल्याचे मानतात,
पण अंतकरणपूर्वक ते भगवान श्रीकृष्णांचा परमसत्य म्हणून स्वीकार करीत नाहीत. त्यांना भक्तियोगाचे फळ भगवतधाम कधीच प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे जे सकाम कर्म करीत आहेत आणि त्या योगे सरते शेवटी सांसारिक बंधनातून मुक्त होण्याची ज्यांना आशा आहे ते सुद्धा कधीच यशस्वी होत नाहीत, कारण ते भगवान श्रीकृष्णांचा उपास करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जे लोक श्रीकृष्णांचा उपास करतात ते राक्षसी किंवा आसुरी लोक असतात. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे असे राक्षसी आणि दुष्कृती लोक श्रीकृष्णांना कधीच शरण जात नाहीत. म्हणून परमसत्य जाणण्याच्या त्यांच्या प्रयत्नात ते गुंतून जातात आणि साधारण जीव आणि श्रीकृष्ण हे एकच आहेत या भ्रामक निष्कर्षाप्रत येतात. अशा भ्रामक समजुतीमुळे त्यांना वाटते की कोणतेही मानव शरीर हे आत्ता भौतिक प्रकृतीद्वारे केवळ आच्छादलेले आहे आणि जेव्हा मनुष्य या भौतिक देहातून मुक्त होतो तेव्हा त्यांच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये मुळीच भेद राहत नाही. श्रीकृष्णांशी एकरूप होण्याचा त्यांचा हा प्रयत्न मोहामुळे निष्फळ होईल. अशा प्रकारचे राक्षसी आणि अनिश्वरवादी आध्यात्मिक ज्ञान नेहमी व्यर्थच असते. अशा लोकांसाठी वेदांत सूत्र आणि उपनिषद इत्यादीमधील ज्ञानांचे अध्ययन निरर्थकच असते. म्हणून भगवान श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणे हा घोर अपराध आहे. जे असा घोर अपराध करतात ते मोहग्रस्त झालेले असतात, कारण ते श्रीकृष्णांचे शाश्वत रूप जाणू शकत नाहीत. बृहद विष्णू स्मृतीमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की यो वेती भौतिकमध्येहम कृष्णस्य परमात्मम स सर्वस्माद बहिष्कार्य श्रोतस्मार्थ विधानात मूर्खम तस्यावलोक्यापि सचलम स्नानमाचरित. जो श्रीकृष्णांच्या देहाला भौतिक समजतो त्याला श्रुती आणि स्मृतीच्या सर्व कर्मकांडातून बहिष्कृत केले पाहिजे. आणि जर कोणी कदाचित अशा मनुष्याचे तोंडी पाहिले तर त्या दुष्ट संसर्गातून स्वतःला मुक्त करण्याकरता त्याने तत्काळ गंगास्नान केले पाहिजे. लोक श्रीकृष्णांचा उपवास करतात कारण त्यांना भगवंताविषयी मत्सर वाटतो. त्यांच्यासाठी जन्मजन्मानंतर राक्षसी आणि अनिश्वरवादी योनीतील जन्म हा निश्चित असतो. त्यांच्या वास्तविक ज्ञानावर अनंत काळासाठी मोहांचे आवरण राहील आणि हळूहळू त्यांचे सृष्टीतील अंधकारमय प्रदेशात अंधपतन होत जाईल. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज के, गोपाळ कृष्ण महाराज के, सांबेश्वर महादेव कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. श्रोते हो, श्लोक नंबर 12 इथे पूर्ण झाला. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये श्लोक नंबर 13 पासून भेटतो. मी तुमचा इथेच निरोप घेतो. धन्यवाद.